अखिल जगस्वामी साप सदा शिव वल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। पाहिलत मुनिवर, ह्यांच्या आणि बानूच्या विवाहानंतरच्या गोंधळात काय रंग उधळले गेले आहेत। देवी, तो भंडारा आहे। माझ्या जखमेवर मीठ चोळतायत सगळे। रात्रभर या गडावर म्हाळसा जिवंत आहे की नाही याची पर्वाही नव्हती कोणाला। लक्ष्मी देवी, प्रधानजी, कसा झाला गोंधळ? कोण कोण आला होता सोहळ्याला? नव्या नवरीचं कौतुक करायला सारं गाव जमलं असेल ना? आणि तुमच्याशिवाय तर पानही हलणार नाही बंधू। खूप उत्तम व्यवस्था केली असेल तुम्ही। आणि तुमच्या सोबत लक्ष्मी देवी होत्या म्हटल्यावर ह्या सोहळ्याला वेगळी शोभा आली असेल नाही? म्हाळसा, तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे, परंतु आम्ही तिथे जाणं आवश्यक होतं। नाही लक्ष्मी देवी, मला तुमचा राग अजिबात आलेला नाही। प्रत्यक्ष पतीनेच माझा अपमान केल्यावर मी दुसऱ्या कोणाला काय बोलणार? माझ्या संसाराची राखरांगोळी झाली आहे, मग मी दुसऱ्या कोणाला कसा दोष देऊ? पण रात्रीच्या एका प्रहरी असं वाटलं की देवी तुमच्याकडे यावं आणि मनातलं सगळं बोलून दाखवावं। पण आज मला लक्षात आलं की मी इथे एकटीच आहे। मला एकटीला सगळ्याला सामोरं जायचं आहे। देवी, तिथे जागरण गोंधळ सुरू होता आणि तुमची आणि श्री खंडेरायांची आम्ही कथा ऐकत होतो। तुम्ही जरी तिथे नसलात तरी तुमचे स्मरण तिथे आम्हा सगळ्यांना होते। तुमचे डोळे सांगताहेत की तुम्ही देखील रात्रभर जागे आहात। विश्रांती घ्या। नारायण नारायण। श्री खंडेराय गडावर आले आहेत बहुतेक।
तुम्ही कसे काय आलात गडावर, आणि तेही सकाळी सकाळी? म्हाळसा, मी तुमची वाटही पाहत नव्हते आणि मी तुम्हाला कुठला संदेशही पाठवला नाही. खरं तर विश्रांती घ्यायला हवी होती तुम्ही, कारण आज राज्यसभा आहे आणि ती सगळी कामं मीच करेन. 12 वर्ष मीच करत आली आहे. त्या सिंहासनाचे दायित्व तुम्हीच मला दिले आहे ना? मीही त्याच दायित्वासाठी आलो आहे. माझ्या भक्तांसाठी, माझ्या प्रजेसाठी सर्व गोष्टी बाजूला सारून मी सदैव तत्पर असतो हे सांगण्याची मला आवश्यकता नाही. नारायण नारायण. देवा, आता आपण मला आज्ञा द्यावी. एके ठिकाणी फार काळ न थांबण्याचा माझा संकल्प आहे. मुनिवर, थांबा. क्षमा असावी देवा, मी पुन्हा येईन. नारायण. म्हाळसा, गडावर येणारा प्रत्येक अतिथी हा देवा समान असतो. आपल्या वादाची सावली त्यांच्यावर पडायला नको. हो, हे खरं आहे, कारण हे सगळे वाद मीच तयार केले आहेत ना, दुसरा कोणी नाही. येतो आम्ही. थांबावे प्रधानजी. लक्ष्मी देवी, तुम्हीही थांबा, नाहीतर तुमच्या जाण्याचा दोष हे मला देतील. तुम्ही दोघांनी एकांतात बोलायला हवं. म्हाळसा, म्हाळसा, ह्या जेजुरी गडावर मी देखील लग्न करून आले, पण माझ्या मनात ही शंका कधी आली नाही की हा दिवस मला पाहावा लागेल. माझ्याच देखत माझ्या पतीने माझ्या समोर सबत उभी केली आहे. तुम्हाला असे वाटेल की मी तीच गोष्ट सांगते, पण प्रत्येक वेळी माझे दुःख आणखी आणखी अस्वस्थ करते मला. दूर उभे राहा तुम्ही माझ्यापासून. आज तुम्ही खऱ्या अर्थाने मला एकटं केलंत. म्हाळसा, तुझे दुःख, तुझी व्यथा पाहताना किती अवघड जातंय मला ह्याची तुला कल्पना नाहीये. हो ना, मग का घेऊन आलात तुम्ही तिला? काय कमी होतं आपल्या संसारात? आता हे सारं जग माझ्याकडे बघून खदा खदा हसत आहे.
आणि तुम्ही केवळ पाहत बसा. ज्या म्हाळसेने आपला अभिमान नेहमी दागिन्यांसारखा मिरवला, तोच मान तुम्ही धुळीत मिळवलात. याला तूच कारणीभूत आहेस. मला माहित होतं की तुला हे सहन होणार नाही. बाळसा म्हणे देवल करावा मान भैमान भैमान नाही बोलले सुंदर होती रूपानी. मासाबाईच्या स्वरूपाचं वर्णन तिची स्कुटी देवाला करता आलं नाही. कसं आवडलं बरं? मासाबाई स्वरूपानी आहे कशी? कशी? सुंदर मुख साजरे कुंडले मनोहार्य गोमटी. नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी. मासाबाई ही सुंदर असल्यामुळे तिला, म्हाळसाबाईचा पती असल्यामुळे देवाला म्हाळसाकांता असं म्हटलेलं आहे. म्हाळसाबाई देवाला सांगते, देवा तुमच्यासाठी मी एवढं पाची पकवानाचं जेवण केलेलं आहे का नाही? शेवयाचा भात केला देवा. देवा जेवा. आता तुम्ही जेवण करायला बसा. म्हाळसाबाईचा जीव पुढे खंडेरायावरती होता आहे का नाही? म्हाळसाबाई देवाची विनंती करते कशी? मी तयारीला मोठया आणि सेवया सेवया. बानू, काल रातच्याला जागरण गोंधळ बघून लई बरं वाटलं बघ. बानू काय म्हणती आम्या? बानू काय झालं आहे तुला? काल जागरण झाल्यापासून अशी गपगप आहेस ती? म्हणजे अगं कालच्याला आपल्याकडं जागरण आणि गोंधळ झाला. पर तुला एक सांगू का? अगं सांग की. म्हणजे कालच्याला समजत जरा चित्रच वाटलं बघ मला. ते काय ग? अगं तुझ्या ध्यानात आलं का नाही ते मला ठाव नाही. तर कालच्या जागरणात म्हाळसाताईंचं गुणगान होतं आणि देवासनी बी ते समजलं बघ. आमचं लगीन झालं म्हणून जागरण ठेवलं. पर त्या जागरणात म्हाळसाताईंचं गुणगान गायलं वाग्यानं. देवासनी ते आवडलं नसेल म्हणून अशी विचारत आहे वय? वय ग. म्हणजे मला लय भ्या वाटते हाय ग. भ्या? आणि ते कशा पायी? म्हाळसाताईसनी देव हाता आलेलं नाही आवडत बघ. बानू तुला एकच सांगते बघ, म्हाळसाताईसनी काय आवडल काय नाही हे मला ठाव नाही. पर तुझं लगीन झालं आहे देवांसंग, तू कशाला त्रास करून घेती आज? म्हणजे अगं काय बोलतेस? माझ्या पायी देवासनी त्रास होतो हाय हे मला कसं बघवल? मग आता काय करायचं म्हणतीयास? आता ते मी कसं सांगणार? मलाच कळना झालंय काय करावं ते. तेच म्हणती आम्ही. तू चांगल्या मनानं म्हाळसाताईसनी भेटून समत सवडीनं सांगायचं म्हणलं तरी त्या भेटणार आहेत वय तुला. पण म्हणून मी काय बी करायचं नाही वय? म्हणजे देवासनी जो त्रास होतो हाय ते बघत बसायचा मी? नाही म्हणजे मला नाही जमायचं हे. मला ह्याचा विचार करायला हवा का देवासनी त्रास कसा कमी होईल. पण म्हाळसाताईंचा विचार मनात आला का काय बी सुधरत नाही ग मला.
काय झालं? काही नाही. मग तुम्ही असे अस्वस्थ का झालात? तुम्ही अचानक का थांबलात? माझा काही नाही, पण आपण आज राजसभेत नको जायला. राज्यसभेत जायला नको? पण का? भासा, आज तुझे आई आणि वडील राजसभेत येणार आहे. माझा दुसरा विवाह झाला आहे ही वार्ता त्यांना कळली असणार, आणि म्हणून ह्या साऱ्या विषयी विचारायलाच ते आले आहेत हे मला स्पष्ट जाणवत आहे. भासा, आता हे मी तुला कसं सांगू? तुम्ही काहीच का बोलत नाही? आणि राज्यसभेत न जाण्यासारखं काही घडलंय का? घडलं आहे की घडणार आहे, पण आज राजसभेत नको जायला असा विचार मात्र मनात येतो आहे. पण आपल्याला असं करून चालणार नाही. प्रजेच्या प्रती आपले जे दायित्व आहे ते आपल्याला नाकारून चालणार नाही. आपल्याला राज्यसभेत जावंच लागेल. मायानंदा, आत्ता कुठे अर्धा गड चढून आलो होतो आपण. अजून बरेच अंतर चालायचे आहे. अहो, हे सारं ठाऊक नाहीये का मला? गेल्या 12 वर्षात मी या गडावर आले नसले तरी इथे काय काय घडत आहे सारं ठाऊक आहे मला. 12 वर्ष झाली असली तरी अजून सारे काही तसेच आहे. काहीच बदल झालेला नाही. बरंच काही घडून गेलं इतक्या काही वर्षात. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? इथे माझ्या मुलीचा संसार. मायानंदा, सावरा स्वतःला. मी फक्त आपणास एवढंच सांगू इच्छितो की आपण श्री खंडेरायांना भेटायला जाणार आहोत ह्याचे भान ठेवा. उगाच तिथे आकांड तांडव करून स्वतःची शोभा करून घेऊ नका. अहो, हे सांगताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? श्री खंडेरायांनी दुसरा विवाह केला आहे यात तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? अहो, पण त्यामागे देखील निश्चितच काहीतरी कारण असेल. बाई बाई बाई, आता काय करावं मी हेच कळत नाहीये मला. तुम्हाला काही वाटो किंवा न वाटो, पण या साऱ्याचा जाब विचारल्याशिवाय मी मात्र राहणार नाही. आत्ताच सांगून ठेवते. मायानंदा, काय हो, मगाशीच तुम्ही म्हणालात ना की या जेजुरीत काहीच बदललं नाही म्हणून? मग हा वाडा कसा आला इथे? कुणास ठाऊक, पण याआधी हा वाडा इथे पाहिल्याचे मला आठवत नाही. कोणाचा असावा हा वाडा? मायानंदा, मला त्याची कल्पना नाही. पण आपल्याला जर इतकेच कुतूहल असेल तर आपण घटकाभर त्या वाड्यात जाऊन येऊ, म्हणजे आपल्याला पुढचे प्रश्न पडायला नको. नाही, त्याची आवश्यकता नाही. हा वाडा कोणाचा, इथे कसा, हे सारं आपल्या नंतरही पाहता येईल. आधी मला माझ्या मुलीला भेटायचं आहे आणि श्री खंडेरायांना देखील. श्री खंडेरायांनी सांगितलेले अजूनही माझ्या ध्यानात आहे, पण यांनी श्री खंडेरायांसमोर जाऊन त्रागा करू नये म्हणजे झाले.
आज राज्यसभेत काहीतरी अघटित घडण्याचे संकेत मला जाणवत आहे आणि आजच जेजुरीमध्ये तिम्मा शेठचं आगमन होतं आहे. म्हाळसा, तू काही केलं ऐकणार नाहीस. आता राज्यसभेत जे काही होईल त्याला सामोरं तर जावंच लागेल.